गुड मॉर्निंग माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीच्या क्वेश्चन पेपर त्यालाच आपण ॲक्टिव्हिटी सीट असं म्हणतो. ॲक्टिव्हिटी सीट फॉर्मॅट आपल्याला पाहायचं आहे. यापूर्वी मी तुम्हाला 4-5 व्हिडिओ टाकलेले आहेत. आपण भरभरून चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आपण पाहता व्हिडिओ काळजीपूर्वक पाहताय. त्यापूर्वी आता आजचा जो व्हिडिओ आहे की आम्ही अभ्यास करतो वेगळाच आणि परीक्षेला येतो वेगळंच. त्यासाठी आपल्याला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट किंवा ॲक्टिव्हिटी सीट फॉर्मॅट मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ज्या विद्यार्थ्याला 80 पैकी 70-75 गुण घ्यायचे आहेत त्या विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक जे मी आज टिप्स सांगणार आहे ते टिप्स काळजीपूर्वक पाहावेत, लिहून घ्यावेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना पास व्हायचं आहे पास होण्यासाठी सुद्धा काळजीपूर्वक ऐका आणि ऐकल्यानंतर जे तुम्हाला इतके सोपं आहे इंग्रजी, ज्या काही टिप्स मी सांगणार आहेत ते टिप्स आपण फॉलो करा की जेणेकरून आपल्याला चांगले मार्क्स मिळतील. ज्या मुलांना स्कोर मार्क जास्त गुण घ्यायचे आहेत ते विद्यार्थी त्या पद्धतीने अभ्यास करतील. जे मीडियम असतात, मध्यम असतात ते विद्यार्थी त्यांच्या बुद्ध्यांकानुसार अभ्यास करतील. आणि जे विद्यार्थी पास क्लासचे आहेत त्या विद्यार्थ्यासाठी त्यांनी फक्त काळजीपूर्वक पाहावं की जेणेकरून की आम्हाला इंग्रजीमध्ये 100% रिझल्ट आपला कसा लागेल, इंग्रजीमध्ये आपण पास कसे होईल त्यासाठी मी काही टिप्स देतोय. तत्पूर्वी आपण हा ॲक्टिव्हिटी सीट जी आहे एकूण असते 80 मार्काची. रिटन एक्झामिनेशन म्हणतो आपण, रिटन टेस्ट लेखी परीक्षा असते आपली 80 मार्काची परीक्षा असते. आणि 20 मार्काचं ओरल असतं. त्या ओरलच्या संदर्भामध्ये मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण आज फक्त आपण 80% जे 80 मार्क जे पेपर असतो आपला ॲक्टिव्हिटी सीट असते त्याबद्दल फोकस करतोय. ॲक्टिव्हिटी सीट डिव्हायडेड इंटू 6 पार्ट. जी आमची कृती पुस्तिका जी असते, कृती पुस्तिकेचा आराखडा 6 विभागात विभागलेला असतो. त्यातला पहिला विभाग जो आहे तो असतो प्रश्न पहिल्यावर. प्रश्न पहिला क्वेश्चन नंबर 1 कॅरीज 10 मार्क्स. हिअर वी फाउंड 2 बीट. A bit carries 8 marks and B bit carries 2 marks. Question number 1. Question number 1 carries, A bit carries 8 marks and B bit carries 2 marks. Here we got 10 marks. But now we are going to focus each and every bit. हा जो टॉपिक आहे 8 मार्काचा ऍक्टिव्हिटी सीट मध्ये डू ॲज डायरेक्टेड. डू ॲज डायरेक्टेड. या डू ॲज डायरेक्टेड मध्ये काय सूचनेप्रमाणे वाक्य लिहा, सूचनेप्रमाणे शब्द लिहा. त्यामध्ये 4 शब्द दिलेले असतात. तिथे लिहिले असतात कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स ऑर मिसिंग लेटर्स. शब्द दिलेला असतो आणि त्या शब्दातला एक वर्ण त्यामध्ये नसतो, एक अल्फाबेट त्यामध्ये नसतो, तो आपल्याला पूर्ण करावायचा असतो. तिथे शब्द दिले आहेत 4. फॉर एक्झाम्पल कॉर्नर हा शब्द आहे COR-ER दिलेला असतो आणि मग आपल्याला त्या ठिकाणी N हे अल्फाबेट भरावायचं असतं, मग कॉर्नर झालं. अशा पद्धतीने आपल्याला 4 शब्द दिले असतात आणि मार्क आहेत 2. आता याच्यामध्ये दुसरं बीट आहे, ए बीट मधलं दुसरं बीट आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. पुट द फॉलोइंग वर्ड्स खाली दिलेले शब्द असतात, वर्णानुक्रम ते शब्दक्रम आपल्याला लावायचे असतात. त्या ठिकाणी सुद्धा 2 बीट असतात. त्यामध्ये पहिल्या बीटमध्ये 4 शब्द असतात आणि दुसऱ्या बीटमध्ये 4 शब्द असतात. आता वर्णानुक्रम म्हणजे काय
की आमच्या सामान्य विद्यार्थ्याला वर्णानुक्रम सुद्धा लावता येत नाही आणि म्हणून A to Z पर्यंत जे अल्फाबेट आहेत, जे मुळाक्षर आहेत, जे वर्णमाला आहे, त्या वर्णमालेतील पहिला शब्द कोणता आहे, दुसरा शब्द कोणता आहे, की जेणेकरून आमच्याकडे 26 अल्फाबेट आहेत, 26 मुळाक्षर आहेत आणि त्यामध्ये पहिला आहे A आणि शेवटचा आहे Z. मग इथे शब्द दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल इथे शब्द दिला आहे फ्रंट, बेगर, एन्शियंट, अर्थ. मग यातला पहिला शब्द कोणता येईल? एन्शियंट. ए ने सुरुवात झालेली आहे. पुन्हा बी चा पहा, पुन्हा सी चा पहा. अशा पद्धतीने अल्फाबेटिकली ऑर्डर वर्णानुक्रम शब्दांचा आपल्याला क्रम लावायचा असतो. याला पण मार्क आहेत 2. आता आहे प्रश्न पहिल्यातला तिसरं बीट आहे पंचवेट द फॉलोइंग सेंटेन्स. खालील वाक्यांना विरामचिन्हे द्या. पंचवेट द फॉलोइंग सेंटेन्स, खालील वाक्यांना विरामचिन्हे द्या. मग आम्हाला विरामचिन्हे सर्व माहित असली पाहिजेत. कोणते विरामचिन्हे आम्हाला माहित असली पाहिजेत? पंक्च्युएशन मार्क्स मध्ये क्वेश्चन मार्क आहे, एक्सक्लेमेटरी मार्क आहे, फुल स्टॉप आहे, कॉमा आहे, सेमिकॉलन आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमा आहे, डॉट आहे, हायपन आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व पंक्च्युएशन मार्कची तयारी आपल्याला करावी लागते. ज्यावेळेस आपण हा टॉपिक घेणार त्यावेळेस सविस्तर आपण पाहणार आहोत. पण पंक्च्युएशन मार्क सुद्धा आम्हाला 2 मार्क देऊन जातो. इथं 2 वाक्य दिलेले असतात, दोन्ही वाक्याला पंक्च्युएशन मार्क द्यायचे असतात. अजून यामध्ये काय करायचं असतं? त्या पंक्च्युएशन मध्ये पहिले तुमचं कर्तव्य असेल कॅपिटल लेटर, जे नाउन असेल किंवा सर्वनाम असेल ते कॅपिटल लेटर आपण लिहायचे असतात. आहे सर्वनाम केव्हाही आपल्याला कॅपिटल्स मध्ये लिहावं लागतं. अशा पद्धतीने 2 मार्काचं आपणाला हे झालेलं आहे. आता चौथं बीट आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स ईच युजिंग द लेटर्स. चौथ्या बीट मध्ये विचारलेलं आहे की आमच्याकडे एक शब्द आहे, अनबिटेबल दिला इथे शब्द, आणि या शब्दापासून 3 लेटर असलेल्या 4 शब्द आम्हाला बनवायचे. याला मार्क आहे 2. उदाहरणार्थ इथे दिलेलं आहे अनबिटेबल. त्या शब्दामध्ये छोटे छोटे अनेक शब्द लपलेले असतात. उदाहरणार्थ अनबिटेबल पाहता, अनबिटेबल एक शब्द झाला एबल, दुसरा झाला बीट, तिसरा झाला ईट. अशा पद्धतीने चौथं बीट आपण पाहिलेलं आहे. आता याच्यातलंच 5वं बीट काय आहे? 5वं बीट आहे राईट द रिलेटेड वर्ड्स. राईट रिलेटेड वर्ड्स. संबंधित शब्द लिहा. शोन इन द एक्झाम्पल. खाली एक एक्झाम्पल दिलेलं असतं, उदाहरण दिलेलं असतं आणि त्यामध्ये संबंधित शब्द आपल्याला लिहायचे असतात. खाली दिलेले आहे समजा टीचर. टीचरच्या संबंधित आपल्याला 4 शब्द लिहायचे असतात. इथं कोणताही असेल, टीचर असेल, फार्मर असेल, डॉक्टर असेल, काही असेल तिथे. त्या ठिकाणी आपल्याला टीचर म्हटलं की आपल्या लक्षात आलं पाहिजे संबंध आहे ब्लॅकबोर्ड, नंतर आहे बुक, तिसरा आहे हेडमास्टर आणि चौथा आहे क्लास. अशा प्रकारे आपल्याला संबंधित शब्द सांगावायचे असतात की जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना ते समजण्यासाठी अवघड जाणार नाही. अशा प्रकारे 5 बीट झाले. आणि 6व्या बीट मध्ये आता प्रश्न पहिला ए मधला 6वं बीट आहे कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. ऍड 4 वर्ड्स इज बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड.
या 6व्या बीटमध्ये आपल्याला सांगितलेलं असतं की वर्ड चेंज करा. अंताक्षरीमध्ये जसा शेवटचा शब्द आपण पहिल्या वेळेस घ्यायचा आणि त्याच्यापासून शब्द तयार करायचे. फक्त इथं 8 काय आहे आपल्याला इथं नाऊन दिले असेल तर नाऊनची चेन आपल्याला बनवायची. नाऊन दिला असेल तर नाऊनची चेन कशी होईल पहा. नाऊन दिलेलं इथं रोड हे नाऊन आहे. आता नाऊन पासूनच आपल्याला लास्ट लेटर जो आहे तो प्रिव्हियस वन आपल्याला बिगिनिंग करायची त्याच्यापासून. डोअर, डोअर म्हणजे दरवाजा, हे सुद्धा नाऊन झालं. पुन्हा आर आलाय मग दुसरं काय होईल ROOF, ROOF रूफ म्हणजे छप्पर, हे पण नाऊन झालं. पुन्हा तिसरं आहे एफ फिंगर, FINGER फिंगर म्हणजे बोट, हे पण नाऊनच झालं. पुन्हा चौथं आलंय आरच आहे तर आपण काय करायचं ROCK रॉक म्हणजे खडक. अशा प्रकारे प्रश्न 5व्यामध्ये इथं काही वेळेस नाऊन विचारतात, काही वेळेस वर्ब विचारतात आणि काही वेळेस ऍडजेक्टिव्ह विचारतात. जे विचारले तेच लिहा. नाहीतर मुलं काय करतात नाऊन विचारले जो शब्द पाहिजे नाऊनचं डी आटले की काय करतात नंतर वर्ब घेतात किंवा ऍडजेक्टिव्ह घेतात. ते चुकीचं आहे. जे विचारले तेच आपण सोडवायचंय. हे काळजीपूर्वक आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ऐकायचं. कारण का की जर नाऊन विचारलं तर नाऊनच आपल्याला वर्ड चेन बनवायची, जर वर्ब जर विचारलं तर वर्बची चेन बनवायची, आणि जर समजा आम्हाला ऍडजेक्टिव्ह विचारलं तर ऍडजेक्टिव्ह चेन बनवायची. अशा पद्धतीने प्रश्न पहिला 8 मार्काचा. इथं आम्हाला काय केलेलं आहे प्रश्न पहिला किती मार्काचा आहे 10. त्यामध्ये ए बीटला मार्क आहेत 8 आणि बी बीटला मार्क आहेत 2. एकूण झाले 10 मार्क. आता प्रश्न पहिला क्लिअर झाला. इथं आम्हाला 8 मार्काला आहे आणि किती बीट दिलेले होते 6. हे काळजीपूर्वक आपण आपला फायदा बोर्डाने आपला फायदा करून दिलेला आहे. कारण का जो सोपा टॉपिक आहे सोपं बीट आहे ते आम्हाला सोडवायला फक्त 4 सांगितलेत आणि दिलेले तिथं 6 आणि प्रत्येक बीटला मार्क किती आहेत 2. अशा प्रकारे प्रश्न पहिल्यातला ए बीट संपलेलं आहे. इफ यू हॅव सम डिफिकल्टीज यू शुड कॉमेंट इन युअर कॉमेंट बॉक्स. आता 9 8 मार्क झालं प्रश्न पहिला. आता प्रश्न पहिल्यातला दुसरा प्रश्न पहिल्यातला बी बीट. प्रश्न पहिल्यातला बी बीट. आता प्रश्न पहिल्यातला बी बीट 2 मार्काचा आहे. तिथे पण काय केलेलं आहे डू ॲज डायरेक्टेड. काय म्हणतो बी बीट डू ॲज डायरेक्टेड सूचनेप्रमाणे लिहा. अटेम्प्ट एनी वन एकाचाच फक्त प्रयत्न करा. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज. पहिला काय म्हणतो तर मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग अ फ्रेज. फ्रेज बनवून वाक्य तयार करा. फ्रेज त्या वाक्यामध्ये घ्यायची आणि वाक्य पूर्ण करायचं आहे. किंवा त्याला ऑर दिलेला आहे ऍड ए क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू द एक्सपेंड मिनिंगफुली. खालील एक वाक्य दिलेलं असतं त्या वाक्याचा विस्तार करायचा आहे आणि आपल्याला ते वाक्य क्लॉज जोडायचं आहे. कोणताही क्लॉज असू दे, नाउन क्लॉज असू दे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज असू दे किंवा ऍडव्हर्ब क्लॉज असू दे, ते मार्क ऍक्सेप्टेबल आहे. पण जे विचारले तेच. प्रिफिक्स. आता प्रिफिक्स आमच्या विद्यार्थ्यांना लवकर कळत नाही. प्रिफिक्स म्हणजे काय ते मराठीमध्ये क्लिअर सांगतो मी. प्रिफिक्स म्हणजे काय तर शब्दांच्या आरंभी जे अक्षर किंवा वर्णसमूह जोडतात यालाच आपण प्रिफिक्स असे म्हणतो. यालाच आपण उपसर्ग असं म्हणतो. याला मार्क असतात 1. उदाहरण कसं आहे ते उदाहरण तुम्हाला देतोय. उदाहरण पाहता प्रिफिक्स कसं असतं ते प्रिफिक्स उपसर्ग कसा आहे. उदाहरण शब्द देतोय एबल. एबल हा शब्द दिलेला आहे आणि आपल्याला प्रिफिक्स ऍड प्रिफिक्स उपसर्ग जोडा उपसर्ग लावा.
ते कसं लावायचंय? आता एबल ला काय? अनेबल, UNABLE, अनेबल. दुसरा शब्द आहे राईट, WRITE. याला आपल्याला काय लिहायचंय? रिराईट. परत लिहा. अशा प्रकारे प्रिफिक्स असते. सफिक्सवरचा प्रश्न विचारला असतो. प्रिफिक्स ऑर सफिक्स दोन्ही पैकी आपल्याला एकच सोडवायचं आहे. सफिक्स कुणाला म्हणतो आपण? शब्दाच्या शेवटी जे अक्षर वर्णसमूह आलेला असतो त्यालाच आपण सफिक्स असे म्हणतो. उदाहरणार्थ पहा, उदाहरणार्थ कम्फर्टेबल, कम्फोर्ट, कम्फोर्ट, कम्फोर्ट. आणि आपल्याला काय करायचं? यालाच काय लावायचंय? सफिक्स लावायचंय. कसं लावणार तुम्ही? कम्फर्टेबल, COMFORTABLE, कम्फर्टेबल. हे झालं सफिक्स. दुसरा शब्द देतो अजून उदाहरणार्थ सीझन, SEASON. हा शब्द दिला आहे तर याला आपल्याला काय करायचंय? सफिक्स लावायचंय. काय झालं? सीझनेबल, SEASONABLE, सीझनेबल, सीझनेबल. आणि इथे ABLE, ऍपल. हे सफिक्स आणि प्रिफिक्स आपण पाहिलेलं आहे. त्या दुसऱ्यामध्ये नंतर बीट आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. एक मिनिंगफुल, एक वाक्य अर्थपूर्ण आपल्याला बनवायचंय. त्या वाक्यामध्ये एकतर केअर कोणताही शब्द घ्यावायचा आहे आणि ते शब्द त्यामध्ये आपल्याला मिक्स अप करायचंय आणि ते वाक्य तयार करावायचं आहे. याला पण मार्क आहे 1. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 1 मधील बी बीट पाहिलेलं आहे. अजून एक वेळेस आपण फोकस करूयात बी बीट वर. डू ॲज डायरेक्टेड, त्यामध्ये एक आहे मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज. त्याला ऑर आहे, ॲड ए क्लॉज, त्या वाक्याचा विस्तार करा असं म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये कोणतेही क्लॉज असू देत त्याला मार्क आहेत. ऑर दिलं होतं त्याला 1 मार्क. इथं नंतर त्यामधला दुसरा आहे अटेम्प्ट एनीवन, ॲड ए प्रिफिक्स ऑर सफिक्स. शब्द दिलेले असतात त्याला प्रिफिक्स तरी जोडायचं किंवा सफिक्स तरी जोडून आपल्याला वाक्य तयार, शब्द तयार करायचे असतात. त्यामधलं बी बीट आहे मेक ए मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग बाय वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. इथं दिलेलं आहे केअर. मग आपल्याला केअर हा शब्द घेऊन ते वाक्य तयार करायचे आहे. माय मदर टेक केअर ऑफ मी, टेक केअर ऑफ मी, केअर आलाय. माझी आई माझी काळजी घेते. अशा पद्धतीने दिलेल्या शब्दाचा वाक्यात उपयोग करावायचा आहे आणि मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचा आहे. अशा पद्धतीने वी हॅव फोकस्ड ऑन क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 कशावर होता तो? डिपेंड लँग्वेज स्टडी. कशावर होता तो? लँग्वेज स्टडी. 10 मार्काचा होता. आता आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 कॅरीज 10 मार्क्स. सॉरी, क्वेश्चन नंबर 2 कॅरीज 20 मार्क्स. क्वेश्चन नंबर 2 कॅरीज 20 मार्क्स. इट्स डिपेंड ऑन टेक्स्चुअल पॅसेज. आपल्या पाठ्यपुस्तकातील उतार्यावर 2 उतारे या ठिकाणी दिलेले असतात आणि प्रत्येक उतार्याला मार्क आहेत 10. पहा क्वेश्चन नंबर 2A. रीड द पॅसेज केअरफुली अँड डू द ऍक्टिव्हिटीज. खाली दिलेल्या कृती लिहा. काय कृती दिलेल्या असतात त्यामध्ये? जिथं आपल्याला A1, A2, A3, A4, A5 प्रत्येकामध्ये वेगवेगळी कृती असेल. पहिली कृती काय असेल? इथं दिलेलं आहे राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. हे तरी विचारलेलं असेल किंवा कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स विथ द हेल्प ऑफ दिस पॅसेज. अशा पद्धतीने विचारलेलं असेल.
अशा पद्धतीने वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी आपल्याला दिलेल्या असतात. क्वेश्चन नंबर 2 ए कॅरीज 10 मार्क्स. आता A1 A2 A3 A4 आणि A5 प्रत्येकाला 2-2 मार्क दिलेले असतात. ऍक्टिव्हिटीज वेगवेगळ्या असतात. प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये पॅसेजच्या चौथी ऍक्टिव्हिटीमध्ये ग्रामर असतं. ते काळजीपूर्वक सोडवायचं. आणि 5वा असतो पर्सनल रिस्पॉन्स. 5वा जो प्रत्येक पॅसेजमध्ये असतो पर्सनल रिस्पॉन्स. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दुसराला ए बीट 10 मार्क देऊन जातं. त्या ऍक्टिव्हिटी आपल्याला सोडवायच्या असतात. त्या ऍक्टिव्हिटीच्या बद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. आता प्रश्न दुसऱ्यातला बी. प्रश्न दुसऱ्यातला बी. आता प्रश्न दुसऱ्यातला बी ला सुद्धा किती मार्क आहेत? प्रश्न दुसऱ्यातला सुद्धा 10 मार्क आहेत. आणि ए ला किती मार्क आहेत? याला पण 10 मार्क आहेत. जसं A1 A2 A3 A4 A5 होता तसं इथं B1 B2 B3 B4 आणि B5 ज्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतील त्या ऍक्टिव्हिटी मध्ये थोडक्यात थोडा बदल झालेला असेल. काही ठिकाणी आपल्याला वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज विचारलेल्या असतात. त्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला सोडवायचे असतात. अशा पद्धतीने प्रश्न दुसरा हा प्रश्न आम्हाला 20 मार्क देऊन जातो. आणि हा प्रश्न आमच्या टेक्स्च्युअल पॅसेज त्याला आपण म्हणतोय. आमच्या इंग्रजी पुस्तकातील 2 पॅसेज या ठिकाणी आलेले असतात. आणि त्याला मार्क्स आहेत 10. आणि ए ला 10 आणि बी ला 10 असे टोटली झाले इथं 20 मार्क. Now we are going to focus on third section, third question, section 3 पार्ट लँग्वेज स्टडी पहिला सेक्शन. नंतर सेकंड सेक्शन कोणता आहे? टेक्स्च्युअल पॅसेज लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी याला मार्क आहेत 10. पहिला भाग या. दुसरा आहे टेक्स्च्युअल पॅसेज. टेक्स्च्युअल पॅसेज याला मार्क आहेत 20. आणि तिसरा आहे तिसरा डिपेंड आहे. तिसरा आहे पोएट्री. पोएट्री सेक्शन वर आहे तिसरा. पोएट्री सेक्शन याला मार्क आहे 10. नाउ वी आर गोइंग टू फोकस क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 carries 10 marks. Question number 3 contains 2 bit, A bit and B bit. A bit carries 5 marks and B bit carries 5 marks. But the question is different. आता यामध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये read the following stanzas and do the activities. हा स्टांजा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती सोडवा. त्यामध्ये सुद्धा A1 A2 A1 carries 2 mark, A2 carries 2 mark and A3 carries 1 mark. Even here we got a 5 marks. A bit gives us a 5 mark. A bit आम्हाला 5 मार्क देतं. आता त्यामध्ये प्रश्न तिसऱ्यामध्ये बी आहे. नाही. ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम. प्रश्न तिसऱ्यामध्ये ए बीट झालं. कॉम्प्रेन्शनवर डिपेंड असतो. स्टांजा रीड द स्टांजा केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. बरोबर आहे. आता ए कॅरीज 5 मार्क आणि बी बीट कॅरीज 5 मार्क.
बी बीट मध्ये आपल्याला काय करायचं असतं, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ पॉइंट्स गिवन बिलो. काही आपल्याला काय दिलेले तर रसग्रहण करण्यासाठी कविता दिलेली आहेत आणि त्या कवितेवर आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देवायचे असतात. पाहायचं ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम, कवितेचं रसग्रहण करा. त्यामध्ये कोणते पॉइंट आहेत, त्यामध्ये आहे टायटल. टायटल त्या कृती पुस्तकामध्ये टायटल वरी दिलेलं असतं, ते जसेच तसं लिहून काढायचे. टायटल विचारलं, टायटल लिहा. नेम ऑफ द पोएम, बॉटम ऑफ द पोएम, त्या कवितेच्या शेवटी एंडला कवीचं नाव असतं, ते जशाच तसं लिहा. इथं आम्हाला रसग्रहण मध्ये मार्क मिळतात. पुन्हा रायमिंग स्कीम कोणती आहे हे आपण लिहायचं आहे. पुन्हा फिगर ऑफ स्पीच, कवितेमध्ये कवीने अलंकार वापरलेला असतं, तो कोणता अलंकार आहे, त्याचा भावार्थ काय आहे, कवीला काय सांगायचंय आणि कोणता भाग आम्हाला आनंद देऊन जातोय, हे सगळं आपण पाहायचंय. आणि नंतर त्यामध्ये शेवटचा पॉइंट आहे सेंट्रल आयडिया ऑर थीम, त्याची मध्यवर्ती कल्पना आपल्याला लिहायची असते. आणि अशा प्रकारे याला मार्क आहेत 5. क्वेश्चन नंबर 3 गिव्ह अस 10 marks. Question number 3 give us 10 marks. Now we are going to focus on section 4 non-textual passage. Non-textual passage. नॉन टेक्च्युअल पॅसेज, याला पण मार्क आहेत 10, 15 म्हणतो आपण याला. नॉन टेक्च्युअल पॅसेज 15 मार्क. कसे 15 मार्क आहेत ते मी तुमचा विस्तार करणार आहे. नॉन टेक्च्युअल मध्ये क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 कॅरीज 15 mark. Question number 4 also contain 2 bit, a bit carries 10 marks and b bit carries 5 marks. Question number 4, non-textual passage means unseen passage. प्रश्न 4 अनसीन पॅसेज एक दिलेला असतो, त्याला मार्क आहेत 10. ते कसे आहेत? A1 जसे की आपल्याला टेक्च्युअल पॅसेज मध्ये जसे प्रश्न विचारले होते, जशा ऍक्टिव्हिटीज विचारलेल्या होत्या, त्याच पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज क्वेश्चन नंबर 4 मधील नॉन टेक्च्युअल पॅसेज किंवा अनसीन पॅसेज मध्ये सुद्धा असतात. तिथे सुद्धा A1, A2, A3, A4, A5 अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 4 A bit give us 10 marks or it carries 10 marks. Now we are going to focus on B bit. B bit summary writing. It's depend on summary writing. आपल्याला सारांश लेखन समरी लिहायची, पण कशाची समरी लिहायची? प्रश्न 4 मधील ए बी जे आहे पॅसेज जो आहे तो काळजीपूर्वक वाचायचा आहे. तिथं दिलेला आहे बघा, रीड द पॅसेज गिव्हन इन क्वेश्चन नंबर 4A अँड राईट द समरी अँड सजेस्ट द सुटेबल टायटल. काळजीपूर्वक ते आपण पॅसेज वाचावं. वाचल्यानंतर आपला एक वेळेस वाचा, 2 वेळेस वाचा, जेणेकरून आपण पहिल्यांदा प्रश्न 4 सोडवलेला आहे, आपल्याला समजलेलं असतं. पुन्हा तोच बीट डबल आपण वाचले की आपल्याला लक्षात येतं. मग तुम्ही मनाने सजेस्ट द टायटल शीर्षक सुचवायचं आहे आणि तुम्ही तुमचं मत त्या ठिकाणी व्यक्त करायचे. त्या समरीमध्ये तो पॅसेज कशाबद्दल होता, त्या लेखकाला या पॅसेजमधून काय सांगायचं आहे,
कशावर फोकस केलेला आहे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्या पाहिजेत. अशा पद्धतीने वी हॅव फोकस ऑन क्वेश्चन नंबर 4. प्रश्न 4 आम्हाला 15 मार्क देऊन जातो. किती मार्क देतो आम्हाला? क्वेश्चन नंबर 4 15 मार्क्स. नाउ वी आर गोइंग टू फिफ्थ सेक्शन. फिफ्थ सेक्शन मध्ये फिफ्थ सेक्शन रायटिंग स्किल. लेखन कौशल्यावर प्रश्न 5वा आधारित असतो. प्रश्न 5वा आणि 6वा रायटिंग स्किलवर डिपेंड आहे. त्यामध्ये लेटर रायटिंग मध्ये क्वेश्चन नंबर 5, हिअर वी हॅव गॉट 2 लेटर, फॉर्मल अँड इनफॉर्मल लेटर. औपचारिक आणि अनौपचारिक पत्र असतं, पण दोघांसाठी विषय एकच असतो. हे काळजीपूर्वक आपण पाहिजे. तिथं दिलेलं असेल राईट ए लेटर टू युअर फ्रेंड or small brother or sister etc. आणि नाहीतर काय असेल राईट ए लेटर टू द चीफ मिनिस्टर और चीफ ऑफिसर, अशा पद्धतीने. पण दोघांनाही विषय एकच असतो. पॉइंट त्या ठिकाणी दिलेले असतात. त्या पॉइंटचा आपण वापर करावायचा असतो. आणि तुम्हाला औपचारिक पत्र लिहायचंय का अनौपचारिक पत्र लिहायचंय, तुम्ही ज्या पत्राची जास्त प्रॅक्टिस केलेली आहे, तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स वाटतो की मला औपचारिक पत्र सोडवलं तर चांगले मार्क्स पडतील, किंवा अनौपचारिक पत्र सोडवलं तर मला जास्त मार्क मिळतील, तुम्हाला जो कॉन्फिडन्स आहे, ज्याची पूर्वतयारी झालेली असेल, असा प्रश्न लेटर रायटिंग मध्ये तुम्ही सोडवा. त्यापैकी आपल्याला 2 पैकी 1 लेटर लिहायचंय, इनफॉर्मल किंवा फॉर्मल. प्रश्न 5वा क्वेश्चन नंबर 5 ए लेटर रायटिंग. लेटर रायटिंग मध्ये A1 or A2. A1 इनफॉर्मल लेटर अँड A2 फॉर्मल लेटर. या दोन्ही पैकी आपल्याला एक सोडवायचं आहे. याला मार्क आहे, दोन्ही पैकी कोणतेही सोडवा, याला मार्क आहेत 5. आणि आता प्रश्न 5व्या मध्ये क्वेश्चन नंबर 5 बी बीट जी आहे, बी बीट मध्ये सुद्धा 2 ऑर लिहिलेले आहेत. एक आहे डायलॉग रायटिंग, डायलॉग रायटिंग और स्पीच रायटिंग, SPEE. पहा, डायलॉग रायटिंग तरी लिहा किंवा स्पीच रायटिंग तरी लिहा, या दोन्ही पैकी आपल्याला एक सोडवायचं आहे. आणि स्पीच रायटिंगची तयारी जर आपण चांगली केली तर आम्हाला स्पीच रायटिंग भरपूर काही मार्क देऊन जातं. डायलॉग रायटिंग मध्ये सुद्धा त्याचं आयतं दिलेलं असतं A, B आणि C मध्ये. ते पहा आणि त्यामध्ये तुम्हाला जे चांगलं वाटतं ते सोडवा. इथं आम्हाला क्वेश्चन नंबर 5 कॅरीज 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 5 कॅरीज 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 6 इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. माहिती आम्हाला ट्रान्सफर करायची असते माहिती. A1 और A2 इथे सुद्धा आम्हाला सूचना दिल्या आहेत. A1 और A2 याला आपण मार्क आहेत 5च. दोन्ही पैकी A1 और A2. A1 मध्ये काय आहे? डू एनी ऑफ द फॉलोइंग नॉन व्हर्बल टू व्हर्बल. काय आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल? रीड द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द फॉलोइंग टेबल. खाली दिलेल्या टेबल मधील तक्त्यामधील माहिती वाचा आणि राईट 2 शॉर्ट पॅराग्राफ्स आणि 2 परिच्छेद तयार करा. गिव्ह अ सुटेबल टायटल इट. त्याला योग्य ते शीर्षक द्या
असं A1 मध्ये आपल्याला विचारलेलं आहे. आता त्यामध्ये A2 मध्ये काय विचारलेलं आहे? व्हर्बल टू नॉन व्हर्बल. पहा इथं काय विचारलंय तुम्हाला, डायग्राम दिलेली आहे आणि डायग्रामच्या इथं तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. समजा A1 मध्ये डायग्राम दिलेली आहे आणि त्याचे तुम्हाला परिच्छेद तयार करायला लावलेला आहे. आणि A2 मध्ये काय दिलेले आहे? पॅराग्राफ दिलेला असतो, परिच्छेद दिलेला असतो A2 मध्ये आणि त्याची आपल्याला डायग्राम तयार करायची असते, त्याला मार्क आहेत 5. अशा पद्धतीने A1 और A2 ह्या दोन्हीपैकी एक सोडवा, जे सोपं वाटतं ते सोडवा, त्याला मार्क आहेत 5. तुम्हाला डायलॉग रायटिंग इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल सोडवायचं असेल, डायग्राम पाहून परिच्छेद लिहायचा असेल ते लिहा, किंवा परिच्छेद लिहिलेला आहे आणि त्याच्यापासून डायग्राम तयार करा ते सोडवायचं असेल ते लिहा. प्रश्न 6 इथं संपतोय, प्रश्न 6. आता नंतर प्रश्न 6व्यातलं बी बीट. प्रश्न 6व्यातला हा झाला ए बीट. आता प्रश्न 6व्यातला बी बीट. प्रश्न 6व्यातील बी बीट मध्ये काय? एक्सपॅन्ड थीम, कल्पनेचा विस्तार करा. इथं आहे B1 और B2. इथं सुद्धा आहे B1 और B2. ह्या दोन बीट पैकी एक बीट लिहा. दिलेला आहे न्यूज रिपोर्ट, कोणतंही एक सोडवायचं आपल्याला. आणि B2 मध्ये दिलेले असते डेव्हलप द स्टोरी. डेव्हलप द स्टोरी विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग बिगिनिंग सजेस्ट द सुटेबल टायटल. इथं तुम्हाला डेव्हलप द स्टोरी, आपल्याला कथा लिहायची असते. सुरुवात केलेली असेल, थोडी 2-3 वाक्य सोडवली असतील, बाकी दिलेली असतील 2-3 वाक्य, ते आपल्याला पूर्ण करायचे असतात. आणि नंतर आपल्याला योग्य ते शीर्षक द्यावायचा असतोय, याला पण मार्क आहेत 5. दोन्ही पैकी कोणतेही सोडवा त्याला मार्क आहेत 5. क्वेश्चन नंबर 6 कॅरीज 10 मार्क्स. नाउ 6 स्किल. Question number 6. Question number 6 and section 6. Section 6 skill development. Skill आत्मसात केलेल्या कौशल्याचा विकास कसा करावायचा आहे. प्रश्न 7व्यामध्ये दिलेला आहे आणि सेक्शन 6 आणि क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये क्वेश्चन नंबर 7 कॅरीज. क्वेश्चन नंबर 7 कॅरीज 5 मार्क्स. ट्रान्सलेशन, इट्स डिपेंड ऑन ट्रान्सलेशन. इट्स डिपेंड ऑन ट्रान्सलेशन. भाषांतरावर हा प्रश्न असतोय. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम इन्स्ट्रक्शन. तुम्हाला तुमच्या माध्यम जे आहे त्या पद्धतीने सूचना दिलेल्या असतील. उर्दूचे असतील उर्दूमध्ये लिहा, हिंदीचे असतील हिंदीमध्ये लिहा, मराठी माध्यमचे असतील मराठी माध्यमचे इन्स्ट्रक्शन ज्या दिले आहेत तिथं तुम्हाला ए मध्ये दिलेले आहे. ए मध्ये दिलेले आहे 6 शब्द लिहायचेत आम्हाला 4. 6 शब्द आहेत. किती वर्ड्स आहेत? 6. लिहायचे फक्त 4 आणि याला मार्क आहेत 2. शब्दांचे अर्थ आम्हाला लिहायचे आहे. जसं की फॉर एक्झाम्पल इथं दिलंय हॅबिट, सवयी, कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, कस्टमर, ग्राहक. अशा पद्धतीने वेगवेगळे शब्द दिले असतात. त्या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये लिहायचा असतो. आणि बी बीट मध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग. तुमच्या मातृभाषेमध्ये त्याचा भाषांतर करायचे असते. इथं दिलेले असतात 4 वाक्य आणि 4 वाक्ये दिलेले असतात. मार्क आहे त्याला 2. या शब्दाला सुद्धा 2 मार्क होते. 6 शब्द दिलेले होते, 4 शब्द लिहायचे, त्याला मार्क 2. इथं 4 वाक्य दिलेले आहेत. इथे किती वाक्य दिलेले आहेत? 4 वाक्य दिलेले आहेत, याला मार्क आहेत 2. याचं मराठीमध्ये भाषांतर करून लिहायचं असतं. आणि शेवटचं सी सेक्शन आहे. सी सेक्शनला मार्क आहे 1. याच्यामध्ये काय लिहिलं असतं? ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स और प्रोव्हर्ब इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन.
तुम्हाला इथं एक म्हण दिलेली असते आणि त्या म्हणीचं रूपांतर आपल्याला मराठीमध्ये करायचं असतं. जसं इथं दिलेलं आहे, ऑल दॅट गिल्टस इज नॉट गोल्ड, ऑल दॅट गिल्टस इज नॉट गोल्ड, जे चकाकतं ते सोनं नसतं. अशा प्रोव्हर्ब्स आम्हाला काही पाठांतर करावायचे आहेत. यासाठी आपण तयारी चांगली करणे आणि इयत्ता 10वीच्या टोटली रिटन टेस्ट जे आहे, लेखन कौशल्य 80 मार्कासाठी आपण मार्क स्कीम पाहिलेली आहे आणि आपल्याला तयारी काय काय करावायची आहे आता आपण ठरवायचं आहे. आणि आपण ठरल्याप्रमाणे प्रश्न पहिला ह्या पुढल्या आठवड्यामध्ये पूर्ण करूयात. आणि जर समजा या ॲक्टिव्हिटी सीट फॉर्मॅटच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही तुमच्या शंकेचं निरसन मी करेल, पण तुम्ही तुमचा कॉमेंट्स बॉक्समध्ये तुमचे कॉमेंट्स जरूर लिहा. आणि चांगले मार्क घेण्यासाठी अहोरात्र परिश्रम करा, अभ्यास करा, शब्दसाठा शब्दसंपत्ती जमा करा. आणि हे सगळे केल्यानंतर आम्हाला उंच अशा यशाच्या शिखरावर चढण्यासाठी जास्त उशीर लागणार नाही. जेव्हा काही वेळेस आपण यशाच्या पाठीमागे लागलेलो असतो, काही वेळेस आपण यशाच्या पाठीमागे लागलेलो असतो आणि एकदा का यश आपल्या पाठीमागे लागलं की मग आपण उंच अशा शिखरावर पोहोचलेलो असतो. आणि म्हणून आपण मनपूर्वक अभ्यास करा आणि काही डिफिकल्टीज असतील तर ते विचारा. अजून एकच तुम्हाला सांगतोय, प्रश्न पहिला किती मार्क आपल्याला देतो? 10. कसा देतो? ए बीट 8 मार्क आणि बी बीट 2 मार्क. प्रश्न पहिला क्लिअर झाला. सेक्शन पहिला लँग्वेज स्टडीवरचा संपला. लँग्वेज स्टडीवरची तुम्हाला पाहिजे असेल तर तयारी करण्यासाठी इयत्ता 9वीचं पुस्तक त्याचे शेवटचं पान पहा, तुम्हाला लँग्वेज स्टडीवरची तयारी त्या ठिकाणी दिसेल. पुन्हा दुसरा प्रश्न आहे, प्रश्न दुसरा टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्काचा. A1 A2 A3 A4 A5 2 मार्क एकूण झाले 10. पुन्हा प्रश्न दुसऱ्यामध्येच टेक्स्च्युअल पॅसेज मधलाच B1 B2 B3 B4 B5 अशा पद्धतीने प्रश्न दुसरा आम्हाला 20 मार्क देऊन जातो. आता थर्ड सेक्शन इट्स डिपेंड ऑन पोएट्री सेक्शन. पोएट्रीवर काय 10 मार्क आहेत. एक कॉम्प्रेहेन्सिव्ह स्टांजा आकलनपर एक स्टांजा दिलेला असतो. त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात A1 A2 A3 तिथं मार्क आहेत 5. आणि त्यामध्ये दुसरा बीट आहे, प्रश्न तिसऱ्यातला बी बीट आहे, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, कवितेचं रसग्रहण करा. इथं तुम्हाला स्टेप दिलेल्या असतात, आयत्या स्टेप दिलेल्या असतात. तिथल्या स्टेप घ्यायच्या. टायटल म्हटलं की तुम्ही टायटल पहा, पोएट म्हटलं तिथलं पोएट पहा आणि अशा पद्धतीने तुम्ही लिहून काढा. आणि प्रश्न चौथाच्या 10 मार्क, प्रश्न चौथा 15, प्रश्न पाचवा 10, प्रश्न 6वा 10 आणि प्रश्न 7वा 5 मार्क आपल्याला देऊन जातो. एकूण टोटली आम्हाला 80 मार्काचं इथं पूर्ण झालेलं आहे. लेटेस्ट वी विल स्टॉप हिअर. थँक्यू फॉर युअर